शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आज अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आली आहे। आज आपण या हप्त्याबद्दल, नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादीबद्दल आणि फार्मर आयडीच्या नवीन नियमांबद्दल अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे। 2019 नंतर ज्या शेतकरी बांधवांनी वारसा हक्काने म्हणजेच फेरफारद्वारे योजनेत नवीन नोंदणी केली होती, त्यांचे अर्ज बरेच दिवस प्रलंबित होते। सर्व कागदपत्रे देऊनही हप्ते सुरू होत नव्हते। पण शासनाने ऑगस्ट 2025 पासून एक विशेष मोहीम राबवून अशा प्रलंबित अर्जांची पाहणी केली आहे। 6 फेब्रुवारी 2026 रोजी एक अंतिम यादी तयार करण्यात आली असून यामध्ये नवीन शेतकऱ्यांना सुद्धा आता पुढील हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे। त्यामुळे आता या नवीन लाभार्थ्यांचाही पीएम किसानचा हप्ता मिळण्याचा मार्ग एकदम मोकळा झाला आहे। पण मंडळी, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट झाली आहेत त्यांची ई-केवायसी, पीएम किसान ई-केवायसी अजूनही बाकी आहे। शासनाने या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता आपल्या गावातील कृषी सहाय्यकांकडे आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात पाठवल्या आहेत। सोबतच पोर्टलवर सुद्धा अपडेट केलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तर लगेच तुम्ही पोर्टलवर जाऊन चेक करा किंवा तुमच्या कृषी सहाय्यकाला भेटा, यादीत तुमचे नाव तपासा आणि आपली ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घ्या, जेणेकरून 22वा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। आता वळूया दुसऱ्या एका मोठ्या अपडेटकडे, ते म्हणजे ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी संदर्भातील। मध्यंतरी शासनाने स्पष्ट केले होते की ज्यांच्याकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच हा 22वा हप्ता मिळेल। यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती, कारण अजूनही लाखो शेतकऱ्यांचे हे आयडी बनलेले नाहीत। पण शेतकरी मित्रांनो, आता चिंता करण्याचे अजिबात कारण नाही। शासनाने शेतकऱ्यांची अडचण समजून घेत मोठा दिलासा दिला आहे। ज्यांच्याकडे सध्या हा ॲग्रीस्टॅगचा फार्मर आयडी नाही त्यांनाही हा 22वा हप्ता दिला जाणार आहे। पण हो, यापुढील म्हणजेच 23वा हप्ता मिळवण्यासाठी मात्र हा आयडी काढणे सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे, हे पक्के लक्षात असू द्या। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो सर्वांना पडलाय, हा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर मंडळी, येत्या 3 मार्च 2026 रोजी आपला होळीचा सण आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारने पैसे वाटपाची जोरदार तयारी सुरू केली आहे। याच दरम्यान आपल्या देशाचे पंतप्रधान यांचा इस्रायल दौरा असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दौऱ्याला जाण्यापूर्वीच म्हणजेच होळीच्या सणाआधीच 22व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। लवकरच शासनाकडून याची अधिकृत तारीखही जाहीर केली जाईल। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीएम किसान योजनेची आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। तुमची पीएम किसान ई-केवायसी आणि ऑनलाईन स्टेटस नक्की तपासून घ्या, जेणेकरून वेळेवर पैसे मिळतील। तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर शेअर करा। आणि अशाच शासकीय योजना, शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी आणि आपल्या सोप्या भाषेत पाहण्यासाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।